गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून प्राध्यापक परशुराम माने हे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये नवे समीकरण पाहायला मिळत आहे. अपक्ष उमेदवार प्राध्यापक परशुराम माने यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. मतदाराच्या कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. प्राध्यापक परशुराम माने हे जयसिंगपूर येथील गोडावत कन्या महाविद्यालय येथे 6 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा आजवर मोठा पाठबळ लाभले आहे. त्यामुळे यावेळची लोकसभेची निवडणूक ते अपक्ष म्हणून लढवणार आहेत. मराठा समाज, धनगर समाज व इतर समाजातील नागरिकांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे तेच 5 वर्षात पूर्ण करणार असा आत्मविश्वास प्राध्यापक परशुराम माने यांनी वर्तवला आहे. त्यांनी अनेक नेत्यांची गाठीभेटी सुद्धा घेतल्या आहेत. नमस्कार, मी प्राध्यापक परशुराम माने, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार. यामध्ये मी स्वतः एक प्राध्यापक असल्यामुळं एका प्राध्यापकाला तुम्ही जर दिल्लीत पाठवलं तर निश्चितपणे सांगतो, कष्टकरी, वंचित समाज किंवा इतर सगळ्या समाजातल्या सगळ्यांना समस्या असतात, तर त्या समस्या मी दिल्लीत तुमच्या समस्या पोहोचवण्याचं काम निश्चितपणे करणार. आणि ज्या पद्धतीनं आज समाजामध्ये बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्याचबरोबर अनेक आरोग्याचे प्रश्न आहेत, प्रदूषणाचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर अनेक कायदे जे पारित होतात शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील किंवा प्राध्यापकांच्या संदर्भात असतील, ते कायदे पारित करण्याचं कार्य करत असतात. आणि हा लोकसभेला या पद्धतीनं लोकांच्या समस्या मी 100% दिल्लीत मांडणार. आणि या दिल्लीत मांडलेल्या समस्यामध्ये एक दमदारपणा या प्राध्यापकाकडून होईल. आणि जोपर्यंत आता समाजाच्या समस्या मी इथून पुढे उजागर करणार आहोत.